रजनीताई इथून वाचताय तुमच्या उच्चस्वाकडून. रजनीताई आहेत? आहे. हा. वाचू. म्हणून पासून सुरुवात करायची आहे ना? हे आता आपण इथं तुमच्या उच्चस्वाकडून इथून बघा इथून. ओके, खालना. येस येस, सॉरी. तुमच्या उच्च स्वकडून आणि पुढच्या काही पाठांमध्ये तुम्ही विशिष्ट इच्छांचा दावा करण्याबाबत अधिक शिकाल. या आठवड्यासाठी फक्त इतकं म्हणा की मी माझ्या आत्मस्वीकृतीचा दावा करतो. मग लगेचच न थांबता आता हा जो दावा केला तो स्वीकारा. त्यासाठी असं म्हणा की मी माझ्या आत्मस्वीकृतीचा स्वीकार करतो. सूत्राच्या या विभागामध्ये ही दोन साधी आणि अगदी एकसारखी वाक्य आहेत. एक वाक्य आहे मी माझ्या दावा करतो आणि दुसरे आहे मी माझ्या स्वीकार करतो. इतकं सांगते. आता आपण हे बघितलं की आत्मस्वीकृती किती महत्वाची. की आपल्याला विश्वास असेल तर आपण त्या गोष्टीच्या आपल्या इच्छा पूर्ण करणार आहेत, त्यामध्ये आपण अडथळे आणत नाहीत. आपल्याला विश्वास नसेल तर आपल्याच विचारांनी आपल्या इच्छापूर्तीमध्ये इतके अडथळे येतात आणि मग आपल्याला असं वाटतं इतका का वेळ लागतोय, माझी इच्छा पूर्ण का नाही होते. तर आत्मस्वीकृती फार महत्वाची. तर त्यामुळे इथं असं सांगितलंय की आता तुम्ही पुढच्या काही धड्यांमध्ये, आता इथून पुढे जे आपल्याला काही धडे आहेत त्यामध्ये काही विशिष्ट इच्छांचा दावा करण्याबाबत अधिक शिकाल. म्हणजे काही विशिष्ट अशी आपली इच्छा आपण कशी त्याला मॅनिफेस्ट करायचं याबद्दल पुढच्या काही धड्यांमध्ये आपल्याला सांगितलं गेलंय. आत्ता या आठवड्यासाठी आपल्याला काय म्हणायचं की केवळ मी माझ्या आत्मस्वीकृतीचा दावा करतो. आणि मी दावा केला ठीक आहे, म्हणजे मी माझा ही जी काही इच्छा आहे त्यासाठी मी दावा करते माझ्याकडनं, पण तो केलेला दावा मी स्वीकारतो सुद्धा. आता हे सगळं कशासाठी आहे की तेच की आपणच आपल्या मनामध्ये कुठले ब्लॉकेजेस तयार करू नयेत यासाठी. हे ओव्हरऑल जेव्हा वाक्य आपण म्हणू तेव्हा कसं म्हणायचं ते पण मी तुम्हाला एक फॉर्मॅट देईन की ज्यावेळेस ते वाक्य कसं म्हणायचं. कारण ह्या प्रत्येक शब्दाचे, ज्या त्या वाक्यामधले एक एक शब्द आहेत ना, त्या प्रत्येकामध्ये ना खूप डीप डाऊन अर्थ आहेत, है ना. आपण बघितलं, लोक म्हणतात आमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नाही, आमची इच्छा पूर्ण होत नाही. आपण युट्यूबवर अनेकांचं ऐकतो की हे असं मॅनिफेस्ट करा, असं मॅनिफेस्ट करा, पण ते प्रत्येकाचं का नाही होत ह्याची कारणं आपल्याला ह्या धड्यामध्ये बाबाजींनी डिटेलमध्ये सांगितली. हाच धडा ज्याला कळला ना, तो कुठल्याही पद्धतीने कुठलीही इच्छा पूर्ण करू शकतो. इतका डीप मध्ये ह्याचा अर्थ आहे की ह्याच्यातली एक एक शब्दाला इतकं जबरदस्त ह्याला एक मिनिंग आहे, इतके खोलवर अर्थ आहे त्याचे. तुम्ही हा धडा जितक्या वेळा वाचाल ना तुम्हाला व्यवस्थित कळेल की आपण हे का करतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपलं पाहिजे तसं आयुष्य घडवण्यामध्ये आपल्या सबकॉन्शियस आणि कॉन्शियस, जागृत आणि अवचेतन मनाचा खूप मोठा रोल आहे. यातूनच आपलं आयुष्य घडतं. मग आपल्याला असं वाटतं माझे सरफेस लेव्हलला आता जागृत अवस्थेमध्ये विचार खूप छान आहेत, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण माझ्या खोलवर जे रुजलेलं आहे, आतमध्ये ज्या बिया आहेत त्या मला माहित नाहीयेत. आणि त्या कधी दिसतात आपल्याला, एकतर ध्यानात बसल्यावर किंवा स्वप्नांच्या माध्यमातून. स्वप्नात बऱ्याच वेळेला आपण असं वरून खाली पडतोय, पाण्यात पडतोय, इथं पडतोय, असे करून आपल्याला भीतीदायक जेव्हा स्वप्न असतात जी, ती सगळी भीतीची स्वप्न असतील. कुठेतरी पळतोय, मागे कुणीतरी लागलंय, बस पकडतोय, रिक्षा पकडतोय, ट्रेन सुटती, आपली बस मिस होती, अजूनही असे स्वप्न पडतात. मला एकदा सांगितलं होतं आपल्याच एका मास्टरनी की अजूनही मला असं पडतं की गणिताचा पेपर आहे आणि माझी बस मिस झाली आणि मी उशिरा पोहोचते तिथं, आणि पेपर नीट माझा, किंवा पेपर लिहायची गडबड आहे आणि बेल वाजली आणि अजून पेपर माझ्या हातात आहे, माझा पेपर पूर्ण नाही झाला. ही सगळी भीती आहे, लक्षात ठेवा. डीप डाऊन आपण जे काही सहन केले त्यावेळेस, पळापळी करून बस चुकणं, ट्रेन चुकणं, त्याच्यासाठी जी धावपळ, शाळेत जाताना परीक्षेला झालेला उशीर, ते जे आतमध्ये जे गडबड गडबड भीती, ती सगळी अशी आत्तापर्यंत आपल्या मनात आहे, खोलवर आहे. ती आपल्याला स्वप्नातून दाखवली जाते. अजूनही आपण शाळेतली स्वप्न बघतो, अजूनही आपण असं वरून खाली पडतानाची स्वप्न बघतो.
वरून खाली पडणार हवेतली स्वप्न, पाण्यातली स्वप्न, ही म्हणजे काय, की अजूनही आम्हाला सुरक्षित वाटत नाही आतमध्ये. असं वाटतं की काहीतरी होईल आमच्यासोबत, किंवा मी स्वतःला सुरक्षित नाही फील करत आहे त्या वातावरणात. पाण्यातली स्वप्न ही आपल्या बहुतेक करून भावनिक दृष्ट्या असतात, की जेव्हा पाण्याचा जिथं कुठं आपला संबंध येतो तेव्हा भावनांमध्ये आपण खूप स्वतःला सप्रेस करून घेतलंय. घरामध्ये आपण बोलू नाही शकत आहे, तोंड दाबून भुक्यांचा मार म्हणतो ना, अशी परिस्थिती. हे सगळं त्याच्याशी जोडलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी. इतकं आपलं अवचेतन मन आपल्याला त्या गोष्टी दाखवतं की ह्याच्यावर काम करा, काम करा. पण आपण ते किती समजून घेतो. आता एक आपलीच ग्रुपमधली एक मास्टर आहे. काही गोष्टींमुळे ती पुढे जाऊ शकत नव्हती आयुष्यात. तेव्हा तिला असं एक स्वप्न पडलं होतं, की लिफ्ट समोर आली तिच्या. लिफ्ट उघडली. आतमध्ये काही लोक आहेत आणि ती अजून लिफ्टच्या बाहेरच थांबली. आणि तिला दिसतंय की ही लिफ्ट खाली जाते, म्हणजे माझं काहीतरी निसटल्यासारखं असं तिला जाणवतंय, की लिफ्ट येते जाते. ती बटन प्रेस करते लिफ्टचं, पण आत जात नाहीये. आणि ती लिफ्ट निघून चालली तिच्या असं. आणि तिला ते आतून जेव्हा ते बघत होती तेव्हा असं फिलिंग होती ती काहीतरी निसटते, म्हणजे असं टाईपमध्ये निघून चाललंय. असं काहीतरी तिचं साधारण स्वप्न होतं. मला आठवतं लिफ्टचं. त्यावेळेस जेव्हा तिने मला हे स्वप्न सांगितलं, त्यावेळेस हीच पहिली ते विचार करून हेच माझ्या मनात आलं, की काहीतरी असं आहे की तुझ्या समोर त्या संधी येत आहेत, निघून जात आहेत, पण तू तिथंच थांबलीस. तू अजून तिथंच थांबलीस. तू पुढे जाऊ शकत नाहीयेस. त्या लिफ्टमध्ये आत जाणं हे तुला जमत नाहीये. तर असं एक असं साधारण आपल्याला जे स्वप्न येतात ना, अशी सगळी ती स्वप्न लिहून ठेवायची ह्याच्याकरताच, कारण ती आपल्याला दाखवतात की तुमच्या आतमध्ये काय आहे अजून, ज्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. आपलं एकही स्वप्न फालतू नसतं किंवा उगीच निरर्थक नसतं. प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ आहे. जेव्हा अशी काहीही स्वप्न पडतात ज्याला काही अर्थच नाही, काही नाही, याचा अर्थ आपल्या डोक्यामध्ये पण दिवसभर भरपूर विचारांचा गोंधळ चाललाय. इकडून तिकडे हा विचार झाला की त्याच्यामध्ये, ते झालं की हे, असं सगळं. तर असा जो गुंता आहे तो आपल्या जागृत अवस्थेमध्ये आहे. म्हणून स्वप्न पण तशीच पडतात. कुठून नाही कुठे चाललं, कुठल्याही स्वप्नात काही दिसतं असं, त्याला काही इकडून तिकडं. मग आपल्याला वाटतं अरे स्वप्नांना काही अर्थ नाहीये. स्वप्नांना खूप अर्थ आहे. जे मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतो आपण. तर अगदी आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी ह्या स्वप्नांमधून अवचेतन मन समोर आणतं. तर तसंच आहे की आपण ह्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्या अवचेतन मनामध्ये असलेल्या खोलवर असलेल्या गोष्टी क्लिअर करायचं काम करतोय. की स्वतःला पात्र समजणं, लायक समजणं, मी ईश्वरी प्रतिमेत आहे आणि मला पूर्ण हक्क आहे ईश्वरी आयुष्यात जगणं. ईश्वरी प्रतिमेत जगण्याचा मला पूर्ण हक्क आहे. आणि जरी मला कुणीतरी एक लेबल लावलं असेल, तू असं नाही करू शकत, तू हे नाही करू शकत, तू ते नाही, तरीही माझ्या इच्छा पूर्ण करण्याचा मला पूर्ण हक्क आहे आणि ते जगण्याचा सुद्धा. त्यासाठी आत्मस्वीकृती गरजेची आहे. हा खूप मोठा ब्लॉकेज आहे आपल्या इच्छापूर्तीमधला. कारण खोलवर आपल्या खूप गोष्टी असतात, जे आपल्याला समोर दिसत नाहीत. आपल्याला अनेक गोष्टी असतात, की म्हणजे मला आठवतंय दागिने घेताना सुद्धा माझ्या जवळचं एक उदाहरण मला माहितीये. दागिने घेताना सुद्धा त्या व्यक्तीला खूप वाईट, म्हणजे घ्यायची इच्छा तर होती खूप, पण आतून ही फिलिंग होती की हे दागिने माझ्या बरोबरची व्यक्ती वापरेल अजून. मला तिला शेअर करावं लागेल, द्यावं लागेल. ही भीती आतमध्ये होती. त्यामुळं ते काम पण होत नव्हतं पूर्ण. नोकरी मिळत नव्हती. चांगल्या अजून ह्याचे, म्हणजे ह्याची मनामध्ये काय, की नाही मला आता एवढं ह्या शहरामध्ये पाहिजे, इथं काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी नाहीयेत. काही असं असू शकतं, की जे आपल्याला खोलवर आहेत त्या मनामध्ये. डाउट्स म्हणतो ना, शंका. त्या शंका असणं, की असं झालं तर काय, तसं झालं तर काय, हेच असतं आत्मस्वीकृती. मी पूर्णपणे विश्वास ठेवून त्या गोष्टीला हो म्हणायला पाहिजे, की होणार आहे. दावा केला पाहिजे त्या गोष्टींचा. म्हणून इथं 2 वाक्य आपल्याला म्हणायची आहेत. पहिली म्हणजे मी दावा करते आत्मस्वीकृतीचा, आणि दुसरी म्हणजे त्याचा स्वीकार करते. आत्मस्वीकृतीचा स्वीकार. म्हणून असं म्हणलं, की तुम्ही असं म्हणा, की मी माझ्या आत्मस्वीकृतीचा दावा करतो, मग लगेचच न थांबता आत्ता जो दावा केलाय तो लगेच स्वीकारा, आणि मी स्वीकारही करते, असं आपण जोडूनही म्हणू शकतो. मी माझ्या आत्मस्वीकृतीचा दावा करते आणि स्वीकार करते. ह्या सूत्राच्या ह्या विभागामध्ये अगदी एकसारखी ही 2 वाक्य आहेत. दावा करते आणि स्वीकार करते. शेवटचा विभाग आहे ह्याच्यातला तथास्तु. ह्याला इंग्लिशमध्ये त्यांनी एमेन म्हणलेलं आहे. है ना? एमेन ओके. म्हणलेलं आहे. तर हा एक शेवटचा त्याच्यातला विभाग आहे.
हा रजनीताई वाचा. वाचू? तथास्तु. तुम्ही केलेला दावा आता सोडून द्या. हे समजून घ्या की एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीवर दावा केला आणि त्यावेळी असणारे सर्व विरोधी विचार सोडून दिले, की मग ज्याचा दावा केला आहे, ज्याचा दावा केला आहे, 2 ते वेळा. तुम्हाला मिळालेला आहे. या 7व्या विभागामध्ये तुम्ही केलेला दावा खालीलप्रमाणे सोडू शकता. माझा दावा आता निर्माण झाला आहे. हा दावा मी ईश्वरावर आणि निर्मितीच्या नैसर्गिक नियमांवर सोडतो. हाच निसर्गाच्या कायद्याचा नियम आहे. तथास्तु. या आठवड्यात दिवसातून 2दा तुम्हाला आत्मस्वीकृतीसाठी निर्मितीचे हे सूत्र म्हणायचं आहे. तुम्ही पहिले काही दिवस परिशिष्ट अपेंडिक्स विभागामध्ये दिलेल्या उदाहरणाचा उपयोग करू शकता, कारण हा आठवडा प्रामुख्याने निर्मिती सूत्रासोबत सहज होण्यासाठी वापरायचा आहे. हे निर्मितीचे सूत्र आता तुमच्या इच्छा प्रकटीकरणाच्या मुख्य साधनांपैकी एक साधन आहे. त्यामुळे हे सूत्र पुन्हा पुन्हा म्हणा जोपर्यंत हा तुमचा सहज स्वभाव बनत नाही आणि त्यानंतरच या सूत्राच्या प्रत्येक विभागात काय सांगितले आहे हे तुम्हाला नीट समजेल. न वाचताही तुम्हाला हे सूत्र म्हणता आले पाहिजे इतका त्याचा सराव करा. हे पण वाचून टाका खालचं, थोडंच राहिलंय आता. रजनीताई. तुमचा रोजचा शांत वेळ उच्च स्व कडून त्या विशिष्ट विचारांना मिळवण्यासाठी समर्पित करा, जे विचार तुम्हाला तुमच्या आत्मस्वीकृतीपासून दूर ठेवतात, आणि मग तुमच्या उच्च आत्म्याकडून याविषयी जे विचार मिळतात त्यांच्या निर्मितीच्या सूत्रात समावेश करा. ठीक आहे. म्हणजे 7वा जो आपला विभाग आहे शेवटचा, तो आहे तथास्तु. आता तथास्तु आपण कधी म्हणतो, की आपण एखाद्या गोष्टीला पूर्ण होताना आपण त्याला म्हणतो आशीर्वाद दिला. तथास्तु, ही गोष्ट तुझी पूर्ण होऊ दे. तर त्याप्रमाणे हा शब्द आपण इथे वापरतो. कुठल्याही गोष्टीला आपण जेव्हा म्हणतो इच्छा केली आपण, तेव्हा आपण तथास्तु. त्यांच्यामध्ये त्यांनी इंग्लिशमध्ये तो शब्द वापरलाय एमेन म्हणून, की ती पूर्ण झाली. वर्तमान काळात ती पूर्ण गोष्ट झाली. जसे आपले देवी देवता आशीर्वाद देतात तसाच हा शब्द आहे, की तसं असू दे, तसंच होईल है ना, अशा पद्धतीने. तर तुम्ही केलेला हा दावा आता सोडून द्या. हे हे सगळ्यात महत्वाचं मित्र म्हणते. आपण सगळ्यांनी इच्छा केली, सगळं झालं, पण ठीक आहे. पण शेवटचा हा जो पार्ट आहे ना, हा का महत्वाचा आहे? कारण आता मात्र तुम्ही हृदयापासून ईश्वरासोबत एक होऊन शुद्ध इच्छा केली, की मला हे पाहिजे, मला हे मिळालंय, वर्तमान काळामध्ये मी स्वीकृती देतो, हे सगळं झालं. पण आता हे केलेलं आपण बी त्या मातीमध्ये आतमध्ये टाकलं, की आता त्याला तुम्ही वरून माती टाकली व्यवस्थित, त्याला पाणी घातलं, आता त्याला अंकुर फुटू दे. मग सारखं सारखं ते बी आलंय का नाही हे करण्यासाठी माती परत उकरायची, बघायचं झालंय का नाही, हे आता आपल्याला करायचं नाही. अगदी तेच आपल्याला सांगितलं, की बी तुम्ही आता मातीत टाकलं, आता ते सोडून द्या. ती पृथ्वी माता, सूर्य, पाणी ह्या तत्वांवर सोडा. कारण ते जे बी आहे त्याला जे पोषक वातावरण लागणार आहे ते सगळं तेच बघतील, आणि त्या बीला अंकुर फुटून ते रोप होईल, झाड होईल, ते सगळी आता काळजी निसर्गावर आपण सोडतो. जसं झाड लावल्यानंतर अगदीच तसं करायचं आपल्याला इथं, की समजून घ्या की तुम्ही एखाद्या गोष्टीवर दावा केला आणि त्यावेळी असणारे सगळे विरोधी विचार सोडून दिले. मी आत्मस्वीकृती देते, माझ्या विचारांना रिप्लेस करते. करेक्ट आहे. जे विचार माझ्या इच्छेमध्ये अडथळे आणतात त्यांना सगळ्यांना सोडून दिलं. मग हे सगळं केल्यावर आपल्याकडे काय राहिलं? हे सगळं केल्यानंतर मी जी काही इच्छा केली तेवढी माझी आहे, आणि ती मिळेलच असं इथे सांगितलंय, की तुम्ही सगळं सोडल्यावर तुम्हाला ती इच्छा मिळणारच. म्हणून आपल्याला हे जे शेवटचं आहे ते सांगितले गेले, की आपण आता नैसर्गिक नियमांवर हे सोडायचं. त्यासाठीच म्हणजे की डिटॅच व्हायचं त्याच्यापासून. आता ती इच्छा केली म्हणून सारखं माती उकरून ते रोप उगवलं का नाही, त्याला अंकुर फुटले का नाही, हे सारखं बघायचं नाही आपण. हे झालं की आपण नैसर्गिक नियमांवर आता ते सोडून द्यायचं, प्रकृतीवर सोडायचं, ईश्वरावर म्हणजेच त्या निसर्गावर सोडून द्यायचं.
या 7व्या विभागामध्ये तुम्ही केलेला दावा खालील प्रकारे सोडा. म्हणजे कसं म्हणायचं आपण शेवटी झाल्यानंतर, की हा जो माझा दावा आता केलाय मी, तो निर्माण झाला. म्हणजे मी इच्छा आता माझी निर्माण केली. माझ्या रियालिटीमध्ये माझ्या विचारांनी मी निर्माण केली माझी इच्छा. पण हा दावा मी ईश्वरावर आणि निर्मितीच्या नैसर्गिक नियमांवर सोडते. हं? हाच निसर्गाच्या कायद्याचा नियम आहे, तथास्तु. जो काही निसर्गाचा कायदा आहे, लॉ ऑफ युनिव्हर्स किंवा लॉ ऑफ नेचर, हा जो काही आहे त्यानुसार मी हे सगळं आता आय लिव्ह इट टू नेचर, निसर्गावर सोडून देते मी सगळं आता हे, असं म्हणायचं. अगदी असंच्या असं आहे बघा, हे जे शब्द आहेत अगदी असेच्या असेच असले पाहिजे असं नाही, आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आपण आपल्या भाषेमध्ये सुद्धा जेव्हा आपण हे म्हणू तेव्हा ते सगळं म्हणू शकतो. पण जसं आपल्याला इथं सांगितलं गेलं ना, की तुम्ही ह्याचा इतका सराव करा की हे तुम्हाला पाठच झालं पाहिजे. कारण युनिफाईड अभ्यासक्रम आपण केवळ 6 महिन्यांसाठी नाही करत आहेत. आपल्याला आयुष्यात पूर्ण उपयोगी यावा शेवटपर्यंत. जेव्हा कधी आपण त्या परिस्थितीत असतो तेव्हा आपण त्याचा वापर करावा. इच्छा मला आहे तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी ह्याचा वापर करावा. यासाठी हे पूर्ण आतमध्ये उतरून ते पाठच झालं पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने आपण ह्याचा सराव करायचा. मला माहिती आपण सगळेजण लिहून घेत आहोत. तर तेव्हा लिहून घेतल्यानंतर आपल्याकडे वहीमध्ये असणार आहे. त्यावेळेस आपण हे पाठच होऊन जाईल आपलं. इतका त्याचा आपण चांगला सराव करायचा आहे. या आठवड्यामध्ये दिवसातून 2दा निर्मितीचं हे सूत्र आपल्याला म्हणायचंय. 2 वेळा दिवसातनं. तुम्ही पहिले काही दिवस अपेंडिक्स विभागामध्ये दिलेलं एक उदाहरण आहे ते वापरू शकता. कारण हा आठवडा प्रामुख्याने ह्या सूत्राला वापरण्यासाठी म्हणजे त्याचं समजून घेण्यासाठी आपण हा आठवडा पूर्ण वापरणार आहोत. त्याच्यामध्ये ध्यान आपला जो अभ्यास आहे, सराव आहे तो करणार आहोत. हे सूत्र आता तुमच्या इच्छा प्रकटीकरणाच्या मुख्य साधनांपैकी एक साधन आहे. त्यामुळे हे सूत्र पुन्हा पुन्हा म्हणा जोपर्यंत तुमचा स्वभाव बनत नाही, सहजपणे आपल्यामध्ये ते येत नाही. आणि त्यानंतर मग आपल्याला डीप मध्ये अजून समजेल की ह्याच्यामध्ये नेमकं हे जे सांगितलंय आत्मस्वीकृती वगैरे हे कशामुळे सांगितलंय, ह्याचे अर्थ अजून व्यवस्थित समजतील जेव्हा आपण ते पुन्हा पुन्हा म्हणतो, कुठेतरी वापर करतो तेव्हा. न वाचताही तुम्हाला हे सूत्र आले पाहिजे इतका त्याचा सराव करा. ह्या जो आपला आठवड्यातला शांत वेळ आहे तो उच्च स्वकडून त्या विशिष्ट विचारांना मिळवा जे तुम्हाला आत्मस्वीकृतीपासून दूर ठेवतात. मला चांगली नोकरी मिळाली आहे, ही जेव्हा मी इच्छा प्रकट करते, पण ती नोकरी मला एखाद्या शहरामध्ये पाहिजे समजा, उदाहरणार्थ, की मला या शहरामध्ये मला नोकरी मिळाली आहे किंवा कुठल्या तरी देशामध्ये नोकरी मिळाली आहे. पण आतमध्ये खोलवर आहे. मला माझा देश सोडावा लागेल, माझे शहर सोडावं लागेल, अशा अनेक गोष्टी आहेत. तिथून आपण स्वतःला बांधलेलो असतो. आपण स्वतःला थांबवत असतो. ते विचार आपल्याला थांबवत असतात. जेव्हा पूर्ण ग्रीन सिग्नल येतं, एकही रेड फ्लॅग नाहीये त्याच्यात, एकही रेड सिग्नल नाही. त्यावेळेस आपली इच्छा पटकन पूर्ण होते. पण आतून जर तुमच्या आतमध्ये कुठेतरी एक शंका आहे, कुठेतरी एक ब्लॉकेज आहे, नाही वाटतंय, नको वाटतंय मला, खूप खोलवर असे विचार आहेत, त्यावेळेस ती इच्छा पूर्ण होण्यामध्ये खूप अडथळे येतात. म्हणून असं सांगितलं की ते विचार मिळवा या आठवड्यामध्ये, की जे विचार मला माझ्या होकार देण्याला म्हणजे त्याच्यामध्ये अडथळे आणतात इच्छेमध्ये, थोडक्यात सांगायचं तर. मग तुमच्या उच्च आत्म्याकडून जे काही विचार मिळतात त्यांचा निर्मितीच्या सूत्रात समावेश करा. जो कुठला विचार मिळेल की या विचारामुळे तुझ्या इच्छेमध्ये प्रॉब्लेम येतोय, त्या विचाराला आपण काय करायचं, बदलायचं आणि मग त्याला आपल्या निर्मिती सूत्रामध्ये वापरायचं. कसं वापरायचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. आधी हे 7 विभाग आपण व्यवस्थित समजून घेतले की प्रत्येक शब्दाचा अर्थ काय, त्याला विभाग म्हणलेला आहे. आता हे वाक्य आपलं, ईश्वर आणि मी विचारांचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. आता माझे विचार कुठले आहेत, ते विचार आहेत की मी या ठिकाणी जॉबमध्ये आहे, ह्या शहरामध्ये मला जॉब मिळालेला आहे, दर महिन्याला मला 5 लाख रुपये मिळत आहेत. हे माझे विचार आहेत, ही माझी इच्छा आहे. ह्या इच्छेमध्ये काय अडचण आहे ते आपल्याला कळलं. मग ते विचार आपण बदलून असं म्हटलं की दर महिन्याला मला आता 5 लाख रुपये मिळतात. हा विचार मी बदलला. मला असं वाटत असेल की मला 5 लाख रुपये नाही मिळू शकत
किंवा अजून काही असे अडचण असेल, असा विचार असेल की मी त्या शहरामध्ये नाही राहू शकत, मला कशाला नोकरी मिळेल, ते सगळे विचार आपण बदलले आणि मग ह्या वाक्यामध्ये येऊन आपण त्याचा ऍड करणार जी आपली इच्छा आहे की ईश्वर आणि मी. ईश्वर म्हणल्या म्हणल्या आलं पाहिजे, मी म्हणल्या म्हणल्या लक्षात आलं पाहिजे की मी पण त्याच्याच गुणांमध्ये म्हणजे मी त्याच्यासोबत एक आहे. अशा सगळ्या विचारांचा म्हणजे माझ्या इच्छेचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. हा, असं एक वाक्य आपल्याला पूर्ण त्या सगळ्याचा एक सार म्हणा असं करून तयार करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर ती इच्छा आपण इथं सांगायची आणि ह्या इच्छेचा ईश्वर आणि मी, मला असं म्हणलं, मला दर महिन्याला 5 लाख रुपये मिळत आहेत. या इच्छेचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो, तथास्तु. हे म्हणून झाल्यानंतर आपण शेवटचं वाक्य म्हणणार आहे तथास्तु नंतरचं, की मी ही माझी इच्छा निसर्गाच्या नियमांवर सोडते. हे जे आपलं शेवटचं वाक्य आहे, की आता आपला दावा निर्माण झाला आणि आता हा दावा मी ईश्वरावर आणि निर्मितीच्या नैसर्गिक नियमावर सोडतो. हाच निसर्गाच्या कायद्याचा नियम आहे. हे वाक्य आपल्याला थोडंसं पाठ होऊन जाईल सरावाने. हे आपण त्याच्यानंतर म्हणणार आणि मग तथास्तु म्हणणार. तर अशा पद्धतीने आपण ह्या आठवड्यामध्ये आपलं मॅनिफेस्टेशन जे आहे, इच्छापूर्तीची जो धडा आहे त्याचा सराव करणार आहेत आपण. आणि ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की माझी ही इच्छा आहे, त्यावेळी आपण हा आपला सराव तिथं वापरणार. बाबाजींनी सांगितलेलं हे जे आहे, लक्षात ठेवा, हे केवळ वरवर म्हणून आपल्या इच्छा पूर्ण करणं, इच्छापूर्ती करणं हा विषय नाहीये. हे असं आहे की तुम्ही आतमध्ये ईश्वरासोबत हृदयात सगळं फील करत म्हणता. ते ईश्वराचे गुण आठवून त्याचे प्रेम म्हणजे प्रेमामध्ये राहून तुम्ही करता आणि ज्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये प्रेम आणि प्रकाश भरलेला आहे, अशी एकही इच्छा नाही की त्या माणसाची पूर्ण होणार नाही. मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते. तुम्ही काहीही म्हणू नका, हे फक्त हृदयात प्रेम आणि प्रकाश ठेवा आणि ईश्वराला डोळे मिटून म्हणा की मी प्रेम आणि प्रकाश आहे, मी ईश्वरासोबत एक आहे आणि मी माझी ही आत्ता इच्छा आहे असं म्हणून मी त्याचा दावा करतो. एवढं असं नुसतं जरी म्हणलं तरी तुम्हाला त्याचे अनुभव यायला लागतील. सगळ्यात महत्वाचं आहे की अंतःकरणातलं प्रेम आणि शुद्धी, हे ह्यामध्ये खूप आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि आतून येणारे आपले ब्लॉकेजेस की मी मान्य केलं पाहिजे की हे असं होऊ शकतं. आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला असंभव वाटतात की हे शक्य नाही, आपल्यालाच वाटतात उगाचच काहीतरी पूर्वीचे अनुभव अशा गोष्टींमुळे. नाही, असं होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, असं आपणच आपल्याला थांबवणारे असतो. त्यामुळे पहिला तो पाठ बाजूला करायचा. मी पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे. मी जे बोलतेय ना, जे वाक्य मी बोलतेय ते मी पूर्णपणे त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर मग त्या गोष्टी आपल्या रियालिटीमध्ये येतात. जर माझ्याच मनामध्ये कुठेतरी असा एक विचार आहे की हे होऊ शकत नाही, त्यावेळेस मग त्या गोष्टी प्रकट व्हायला, अस्तित्वात यायला खरंच त्रास होतो. कारण मी अजून आतून मी स्वीकार नाही केलेला आहे. मग आपल्याला खूप वेळ लागत राहतो. आणि सगळ्यात जे शेवटचं सांगितलंय की मी सोडतो निसर्गाच्या नियमांवर. कारण खूप गोष्टी आपण कधी होणार, कधी होणार, कधी होणार. जेव्हा आपण त्या सोडू ना, नैसर्गिक एकदा सरेंडर केल्यात त्या गोष्टी, की त्या कधी तुम्हाला असं वाटेल की मी तर विसरले होते पण ही गोष्ट घडली. हं? तर असं हे सगळं जे सूत्र आहे ते आपल्याला बाबाजींनी या धड्यामध्ये दिलेलं आहे. हे सावकाश वाचून उद्या पुन्हा एकदा आठवडाभर वाचत त्यातले आपले पॉइंट्स लिहून घ्या आणि त्याप्रमाणे ह्याचा आपण सराव करणार आहेत आठवडाभर. ठीक आहे, तर रजनीताई तुमचे खूप खूप आभार, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि सगळ्यांना शुभरात्री. आणि आपण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. तर धडा तर ऑलरेडी शेअर केलेला आहे, आपण वाचनाला सुरुवात करा. प्रेम आणि धन्यवाद. धन्यवाद.